उद्या का शेतकरी शेतमजूर या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झालेले आहे. आज जर पाहिलं तर आज संपूर्ण सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर रात्री 12 वाजता मशाल घेऊन ज्या प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करणार आहे. तो मला सांगा, तुम्ही काय नेमकं आंदोलन करणार आहे, तुम्ही कुठं करणार? संपूर्ण महाराष्ट्रात अर्ध्या अधिक आमदारांच्या समोर आणि खास करून सत्ताधारी आमदारांच्या समोर महाराष्ट्रभर शेतकरी आणि कार्यकर्ता मिळून हे आंदोलन करणार आहे. शेतकऱ्याच्या घरातला दिवाय गेला, वातही गेली, तेलही गेलं. आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये सरकारी सगळ्या योजना फक्त पैसे खासाठी ठेवलेल्या आहेत. MMRD असू दे, तिकडे पुन्हा मेट्रो असू दे, अशा असंख्य योजना आपल्याला सांगता येईल का ज्याच्यातून सुविधा निर्माण होत असताना पार्टीत प्रत्यक्षात पैसे किती जात हे तपासले पाहिजे. पैसे तुम्ही नाही म्हणत असाल तर आमच्याकडे CWEM ची कंपनी आहे अमेरिकन, ती 5 वर्ष बगर व्याजी पैसे द्यायला तयार आहे 1 लाख कोटी आणि 15 वर्ष 3% व्याजदर आखून पैसे द्यायला तयार आहे. आणि मग असं तयार असताना फक्त तुमची नियत काय ते समजली पाहिजे. आणि म्हणून हे आंदोलन दिवसा शेतकरी या सरकारला दिसत नाही, म्हणून रात्री शेतकरी टेंब घेऊन आम्हाला आता तरी पहा अंधारात, याच्यासाठी हे आंदोलन आम्ही करतोय. गळ्यात निळा दुपट्टा असेल आणि भगवा झेंडा घेऊन प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन फडणवीस साहेबांना मूर्तिजापूरले शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 असं म्हणत आमचे मतं घेतले. आणि आता ते आम्हाला तारखा देत असन तर आम्ही तारखेची वाट पाहणार नाही. हे आंदोलनाचं पहिलं दुसरं स्वरूप आहे. याच्यानंतर या आंदोलनाची उग्रता आम्ही दिवसेंदिवस वाढवू, त्या पद्धतीनं समोर जाऊ. अजूनही बाकीच्या नेत्यांना घेऊन हे आंदोलन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही नेमकं कुठं करणार? मी जे कोकाटे जे आहे माणिकराव, त्यांनी आता शेतकऱ्यांबद्दल जे काही बोलले त्यांना आम्ही सांगते, म्हणतात माझं काही संबंध नाही, कर्जमाफी हा माझा विषय नाही. तर कोकाटेला आम्हाला समजून सांगायचं आहे की तुम्ही शेतकऱ्याचे नेते आहेत, पण ते कृषी मंत्री आहे. म्हणजे कृषी मंत्री म्हणजे ते शेतकऱ्याचं नेतृत्व सरकारच्या मार्फत ते नेतृत्व करतं आणि हा त्यांचं काम आहे. त्यांनी उलट हा प्रस्ताव कसा सरकारमध्ये आणता येईल हे काम त्यांनी केलं पाहिजे. आणि मग या शेतकऱ्याच्या माथी जर आज पाहिलं तर कुठल्याच शेतीमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही आणि सगळे भाव पडले असताना तुमच्या आयात निर्यातच्या धोरणामुळे आज सगळ्या इकडे आपण पाहतोय का प्रचंड त्याचं नुकसान शेतकऱ्याला झालं. आणि कर्जमाफी हे आम्ही मागत नाही, पण तुम्ही भावही देत नाही ना. भाव द्या. जसं आंध्र सरकारनं एका एकरामागं 10,000 रुपये पेरणीसाठी दिले होते. आणा काहीतरी पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मधून घ्या. त्याच्या आयडिया आम्ही तुम्हाला देऊ. आम्ही प्रतिभाताई पाटील असताना त्याचा प्रयोग दर्यापूरला झाला. मग तुम्ही पर्यायी व्यवस्था काही निर्माण करत नाही आणि योजना आखताना त्या प्रॉपर शेतकऱ्यासाठी केल्या जात नाही. त्याच्यासाठी किमान कर्जमाफी करून तुम्ही जर होत नसेल तुमच्याकडून आमच्या हाती कारभार द्या. आम्ही सांगतोय तुम्ही थोडे बाजूनं व्हा ना सरकारमधून, आम्ही बसतो. आम्ही तुम्हाला 2 दिवसात कर्जमाफी करून दाखवतो. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की योग्य वेळी कर्जमाफी करू. बावनकुळेंना सरकारमधलं काही माहीत राहत नाही पहिली गोष्ट. आणि योग्य वेळ त्यांची कधी आहे, कोणत्या बामणाला विचारून ते मुहूर्त काढणार आहे ते त्यानं सांगा आम्हाला का बा तुमचं मुहूर्त कधी निघते, काय आहे ते सांगितलं पाहिजे ना त्यानं. योग्य वेळ म्हणजे काय, ते राहिल्यावर का सरकार पडल्यावर का काय ते तर सांगितलं पाहिजे ना. आणि प्रभू रामचंद्राची शपथ गेली का वाया? मग नाव तर मतं घेतले ना तुम्ही, जय श्रीराम करून मतं घेतले. आता जय श्रीराम म्हणणारा शेतकरी मरताय पैसे नाही म्हणून. त्या BJPची भगिनी मरण पावली, आमची बहीण मरण पावली. त्याचं काय? आम्ही नेहमी म्हणत असतो का कोणी असू दे, हिंदू असू दे, मुसलमान असू दे का बौद्ध असू दे, लोक धार्मिक त्या याच्यापेक्षा धोरणामुळे जास्त मरतात. आणि त्याचं उदाहरण आहे. अहो 200-300 वर्षा अगोदर अशा घटना घडायच्या नाही, त्या घटना आज 21व्या-22व्या शतकात घडतात. ही लहान गोष्ट नाहीये. निश्चितच सत्ताधारी आमदारांनी ज्या सरकारसमोर कुठेतरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची समस्या मांडावी आणि मंत्री महोदयांनी सुद्धा समस्या मांडावी, कुठेतरी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, त्यासाठी हे आंदोलन आहे. यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू असा देखील इशारा जो आहे बच्चू कडू यांनी देखील दिलेला आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.